अहो, मी तुमच्यासारख्या लोकांना चांगलंच ओळखते. तुम्ही लोक तुमची कामे करून घेण्यासाठी कोणत्याही थराला जाऊ शकता. मोठा आलास मला आपली ओळख आणि नातं सांगण्यासाठी. तुम्ही कुणाबद्दल काय बोलत आहात हे देखील माहीत आहे का तुम्हाला? नुकत्याच DSP पदावर नियुक्त झालेल्या संगीता मॅडम बडबडत आल्या. ऑटोचालक समीरवर रागवत त्याच्याजवळ गेल्या. समीर तिच्याकडे पाठ करून बसला होता. जसं त्यानं तिच्यासमोर तोंड वर करून बघितलं, आपल्या पतीला समोर पाहून संगीताला आश्चर्य वाटलं. पण आपल्या कनिष्ठ अधिकाऱ्यांसमोर ती त्याला तिचा नवरा म्हणू शकत नव्हती. खरं तर तिच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांनी त्याला कोणताही गुन्हा न करता सांगितलं की त्याने वाहतूक नियमांचं पालन केलं नाही. म्हणूनच तुम्हाला एकतर ठेव म्हणून ₹2,000 भरावे लागतील किंवा आमच्यासोबत पोलीस स्टेशनला यावं लागेल. समीरनेही अगदी धीटपणे सांगितलं की चला, तुम्हाला जे करायचं ते करा. मी कोणताही नियम मोडला नसल्यानं मला कोणाचीही भीती वाटत नाही. आणि त्याला पूर्ण विश्वास होता की जर त्यानं आपल्या पत्नीला संपूर्ण सत्य सांगितलं तर त्याची पत्नी त्याला नक्कीच मदत करेल आणि त्याची सहज सुटकाही होईल. पण तिथलं दृश्य पाहून समीरचे डोळे पाणवले. संगीतानं ना त्याच्या केसमध्ये कोणताही रस दाखवला, ना तिनं समीरला कोणती मदत केली. हो, पण तिनं तिच्या कनिष्ठ अधिकाऱ्यांना असं जरूर सांगितलं की जर तो पैसे देऊ शकत नसेल तर त्याची ऑटो जप्त करून त्याला घरी पाठवा. आता तो त्याची ऑटो न्यायालयाच्या आदेशानुसारच सोडवेल. आणि पूर्ण ॲटिट्यूडने ती त्याच्यासमोर आपल्या केबिनमध्ये निघून गेली. समीर थोडा वेळ तिच्याकडे बघतच राहिला. त्यानं तिला काहीच सांगितलं नाही. तेथील कनिष्ठ अधिकाऱ्यांनी समीरचा अहवाल नोंदवून त्याला रिकाम्या हातानं परत पाठवलं. समीर निराश मनानं आपल्या घरी पोहोचला. त्या दिवसात संगीता तिच्या सरकारी क्वार्टर्समध्ये राहायची, कारण तिचं घर आणि ऑफिसमध्ये खूप अंतर होतं. त्यातच संगीताला ड्युटीला जायलाही निघाल्यावर रस्त्यावर ट्रॅफिक जाम असायचं. त्यामुळे ती जवळच्या सरकारी क्वार्टरमध्ये राहत होती. संगीता आणि समीरला एक मुलगा होता जो त्याच्या आजी आणि वडिलांकडे राहत होता. कारण आजी गीता जी यांनी त्यांना लहानपणापासून ते आत्तापर्यंत सांभाळलं होतं. कारण संगीताचं लग्न होऊन सासरच्या घरी आली तेव्हापासून तिनं तिचा अभ्यासाच्या बहाण्यानं घरात कोणत्याही कामात लक्ष दिलं नाही की मुलाच्या संगोपनाकडेही लक्ष दिलं नाही. कदाचित मुलाबद्दल तिला आपुलकी वाटत नव्हती की अजून काही कारण होतं, माहीत नाही. देवानं तिला आई होण्याचं सौभाग्य तर दिलं, पण आई म्हणून संगीतानं आपल्या मुलाला एक दिवसही जवळ घेऊन स्वतःचं दूध पाजलं नाही, की त्याला आपल्या कुशीतही धरलं नाही. त्याचे लाड केले नाहीत, कारण बाळाचा जन्म हा ऑपरेशनद्वारे झाला होता आणि तिला हवं तेवढे दूधही येत नव्हतं ज्यानं मुलाचं पोट भरू शकेल. म्हणून मुलाची आजी गीताजी यांनीच त्याला वरचं दूध पाजलं. जेव्हा कधी तिचा नातू रडायचा तेव्हा गीताजी त्याला बाहेरचं दूध आणून पाजायच्या, त्याची सेवा करायच्या, त्याचे लाड करायच्या. आणि म्हणूनच सोनू पहिल्यापासून त्याच्या आजीसोबत राहिला. आजीचं त्याच्यासाठी सर्वस्व आहे असं सोनूला वाटायचं. जेव्हा जेव्हा संगीता सोनूवर काही गोष्टींसाठी रागवायची तेव्हा तो आजी गीताजी यांच्याकडे जाऊन लपायचा. त्यामुळे संगीताने त्याला ओरडणंही बंद केलं आणि तिच्या अभ्यासावर लक्ष केंद्रित केलं. समीरनेही खूप मेहनत करून तिची फी भरण्यासाठी तिला वेळोवेळी पैसे दिले. समीरने 12वीपर्यंतचं शिक्षण घेतलं होतं. त्याचवेळी वडिलांची तब्येत बिघडली आणि खूप उपचार करूनही त्यांना वाचवता आलं नाही आणि एक दिवस ते पत्नी आणि मुलाला या जगात सोडून निघून गेले. त्यामुळेच आता घराची जबाबदारी ही समीरच्याच खांद्यावर होती. समीर आणि त्याची आई गीताजी यांच्याकडे जे काही पैसे आणि दागिने होते ते वडिलांच्या उपचारासाठी खर्च केले. आता त्यांना मजबुरीनं कठोर परिश्रम करावे लागत होते, तेव्हाच त्यांचं पोट भरू शकत होतं.
पतीच्या निधनाच्या दुःखानं गीताजी आतून पूर्णपणे तुटल्या होत्या. त्यामुळे त्या जास्त मेहनतही करू शकत नव्हत्या. त्यामुळे समीरला सर्व काही पाहावं लागत होतं. शिक्षण घेऊन मोठा अधिकारी होण्याचं समीरचं देखील स्वप्न होतं, पण त्याची इच्छा अपूर्णच राहिली. म्हणूनच जेव्हा त्याला समजलं की त्याची पत्नी संगीता हिला पुढे आणखीन शिकण्याची इच्छा आहे, तेव्हा त्यानं आनंदानं तिला हो म्हटलं. पण गीताजींना माहीत होतं, त्या अनुभवी होत्या, संगीता ही कृतज्ञ मुलगी आहे हे त्यांना चांगलंच समजलं होतं. तिला फक्त स्वतःच्या सुखाची काळजी होती आणि म्हणूनच लग्नानंतर 2च दिवसांनी तिने समीरला लग्नापूर्वी तिला पुढे शिकण्याचं वचन दिलं असल्याची आठवण करून दिली आणि ती इच्छा पूर्ण करा असंही सांगितलं. तिची इच्छा असती तर ती तिच्या वडिलांकडे तिच्या अभ्यासाची फी भरण्यासाठी पैसे मागू शकली असती, कारण ती तिच्या वडिलांची एकुलती एक मुलगी होती. शिवाय ते तितके सक्षमही होते की ते आपल्या मुलीची फी भरू शकतील. पण एकदाही ती तिच्या वडिलांशी फीबद्दल बोलली नाही. पण समीरला रात्रंदिवस मेहनत करत असल्याचं पाहून ती एवढं नक्की म्हणायची की तुम्ही रात्रंदिवस असे काम करून मला शिकवत आहात. तुम्हाला एवढी मेहनत करताना बघून मला खूप वाईट वाटतं. बस फक्त अजून काहीच दिवस समीर, मग बघा आपलेही सुखाचे दिवस येतील. आपणही आरामात बसून आनंदी जीवन जगू. फक्त एकदा का मला सरकारी नोकरी मिळाली तर बघा, आपल्याही घरात आनंद मावणार नाही. समीर तिचं बोलणं ऐकून तिच्या प्रेमात वेडा झाला होता. पण आजचं दृश्य पाहून तो आतून पूर्णपणे तुटला होता. तो आपल्या पत्नीबद्दल जितका जास्त विचार करत होता, तितकाच त्याला स्वतःच्या असहाय्यतेवर आणि स्वतःवर राग येत होता की त्यानं तिच्यावर इतका आंधळा विश्वास का ठेवला. त्यानं स्वतः इतका अभ्यास का नाही केला. का म्हणून त्याला इतरांच्या पाठिंब्याची गरज पडत होती. त्याला विश्वास होता की संध्याकाळी घरी गेल्यावर संगीता त्याला नक्कीच फोन करेल. पण तिनं तिच्या असभ्य वागणुकीबद्दल ना माफी मागितली ना तिने त्याला फोन केला. संगीताच्या ऑफिसमध्ये त्या दिवशी त्यांना दिलेलं वसुलीचे टार्गेट पूर्ण झालं होतं. त्यामुळे सर्व सिनियर आणि ज्युनियर्स मिळून एकत्र पार्टी करत होते. त्यामुळे तिला घरी पोहोचायला रात्रीचे 12 वाजले होते. ती इतकी थकली होती की ती घरी पोहोचली आणि अंथरुणावर पडताच झोपी गेली. दुसऱ्या दिवशी ती 9च्या सुमारास उठली. पटापट स्वतःसाठी नाश्ता बनवला, ते खाल्लं आणि मग तिच्या ऑफिसकडे तिने धाव घेतली. तिथे गेल्यावर तिला आठवलं की समीर आज आपली ऑटो सोडवायला येणार होता, पण तो अजून का आला नाही. तिनं समीरला फोन केला, पण समीरने फोन उचलला नाही. संगीताने त्याला सुमारे 7-8 वेळा फोन केला, मात्र त्याने फोन उचलला नाही. संगीताला वाटलं की घरात काही प्रॉब्लेम तर झाला नसेल ना. संध्याकाळी ती घरी पोहोचली. समीर आईच्या मांडीवर डोकं ठेवून दुःखी होऊन बसला होता. गीताजी त्यांच्या केसात तेल लावून मालिश करत होत्या आणि समीरचा मुलगा सोनू आजीजवळ बसून काहीतरी लिहित होता. तो त्याच्या वहीत लिहिलेलं कधी त्याच्या आजीला विचारत होता तर कधी त्याच्या वडिलांना विचारत होता. परंतु आई आणि मुलगा दोघेही खोल विचारात मग्न होते, म्हणून त्यांनी सोनूच्या बोलण्याकडे लक्ष दिलं नाही. आणि त्याच वेळेस संगीता तेथे पोहोचली. सासू आणि पती आपल्या मुलाकडे लक्ष देत नसल्याचं पाहून ती चांगलीच संतापली. तिनं सासू आणि पतीवर जोरजोरात ओरडायला सुरुवात केली. तुम्हाला माहीत तरी आहे का मुलाला कसं सांभाळलं जातं, कसं शिकवलं जातं, कसं समजवलं जातं. गावंढळ कुठले. जर माझा मुलगा इथे राहिला तर तोही तुमच्यासारखाच अडाणी राहील. मला चांगलंच ठाऊक आहे की तुम्ही माझ्या मुलाला असं सांभाळता. असं म्हणत तिने आपल्या मुलाचा हा एक हात पकडला आणि खेचत त्याच्या खोलीत घेऊन गेली, जिथे त्याचे सर्व कपडे आणि वह्या पुस्तकं व्यवस्थित मांडून ठेवलेले होते. तिने आपल्या मुलाचं सर्व सामान एका बॅगेत भरलं आणि त्याला सोबत घेऊन जाऊ लागली. पण सोनूला मात्र त्याच्या आजीसोबत घरी जायचं नव्हतं. तो रडत रडत म्हणत होता, आई मला आजी आणि बाबांसोबत राहायचं आहे, मला तुझ्यासोबत जायचं नाही. सोनू जास्तच हट्ट करू लागला.
तेव्हा संगीतानं त्याच्या गालावर दोनदा चापटही मारली आणि म्हणाली, तू मूर्ख आहेस का? तुला पण या मूर्ख लोकांसोबत राहून त्यांच्यासारखं व्हायचं आहे. खबरदार, जर आणखीनच एखादंही रडलास तर आणखीनच मारेन, असं म्हणत ती मोठे डोळे दाखवू लागली. सोनूने तिच्याकडे पाहिलं तेव्हा तो शांत झाला. मग तिनं समीरला विचारलं, तू आज तुझी ती खटारा ऑटो सोडवायला येणार होतास ना? मग काय झालं? का नाही आलास? मी आज सकाळी तयारी करून ठेवली होती की तुला तुझी ऑटो सन्मानानं परत मिळवून देईन. पण मला कळत नाही तुला कोणत्या गोष्टीचा राग आहे, की तुझी काही मजबुरी आहे. जे तुझे उदरनिर्वाहाचं साधन आहे त्याच गोष्टीला तू लाथ मारत आहेस. मला सांग समीर, तू तुझी ऑटो घ्यायला का नाही आलास? तेव्हा समीर म्हणाला, संगीता, मला आता ऑटोची गरज नाही म्हणून मी गेलो नाही. ज्या दिवशी गरज भासेल त्या दिवशी मी नक्की जाईन. संगीताला समजलं, मला नोकरी मिळताच आई आणि मुलगा दोघांनाही आरामदायी जीवन जगायचं आहे. पण मीही काही कमी नाही. मी माझ्या कष्टानं कमवलेल्या पैशातील एक पैसाही या दोघांना देणार नाही, असं सांगून तिने आपला मुलगा व त्याचे सामान जबरदस्तीनं सोबत नेलं. सोनू रडत राहिला की त्याला आईसोबत नाही तर वडिलांसोबत राहायचं आहे. पण तिने ते मान्य केलं नाही आणि त्याला ओढून नेलं. सोनू विना घर सुन्न झालं होतं. त्या दिवशी समीरही जेवला नाही आणि गीताजीही त्याही जेवल्या नाहीत. तर दुसरीकडे संगीता जेवणासाठी सोनूच्या विनवण्या करत राहिली. पण तोही जेवण न करता रडतच झोपी गेला. दुसऱ्या दिवशीही त्यानं आईचं काहीच ऐकलं नाही. संगीता 2 दिवसातच अस्वस्थ झाली. आता ती रागाच्या भरात कधीही त्याच्यावर हात उगारायची. जेव्हापासून DM साहेबांना कळलं की संगीताचा मुलगा तिच्याकडे राहायला आला आहे, तेव्हापासून त्यानं तिच्या घरी जाणंही बंद केलं होतं. तो संगीताला सारखं फोन करायचा आणि तिला धमकवायचा की एकतर तू तुझ्या मुलाला त्याच्या वडिलांकडे पाठव किंवा तो घरी येण्याआधी त्याला झोपव. कारण जेव्हापासून संगीता सरकारी क्वार्टरमध्ये शिफ्ट झाली होती तेव्हापासून DM साहेब विनोद रोज कोणत्या ना कोणत्या कारणानं संगीताच्या घरी जात होता आणि तो संगीताचे इतकं कौतुक करायचा की तिला स्वतःला सावरता येत नव्हतं. आता संगीताला DM साहेब विनोदजींची सवय झाली होती. जोपर्यंत ती 1-2 तास त्यांच्यासोबत वेळ घालवत नाही तोपर्यंत तिला तिचा दिवस पूर्ण झाल्यासारखा वाटत नव्हता. तिची अवस्था DM साहेबांचीही होती. आता संगीता जेव्हा दिवसभर ऑफिसला जायची तेव्हा तिनं घरासाठी पूर्ण वेळ मोलकरीणही ठेवली होती, जेणेकरून तिला सोनूची चांगली काळजी घेता येईल. एके दिवशी तिची मोलकरीण सोनूला सोबत घेऊन बाजारात गेली होती. गीताजी देखील बाजारात गेली होती. गीताजी देखील काही कामानिमित्त याच बाजारात गेल्या होत्या. सोनूने आजीला पाहताच धावत जाऊन आजीला घट्ट मिठी मारली आणि रडत रडत म्हणाला, आजी, मला तुझ्यासोबत राहायचं आहे. मोलकरणीने आजूबाजूला पाहिलं. तिला सोनू कुठेही दिसला नाही. ती घाबरली. थोडा वेळ शोध घेतल्यावर सोनू एका महिलेच्या हातात असल्याचं दिसलं आणि विचारल्यावर त्या सोनूच्या आजी म्हणजेच गीताजी असल्याचं कळलं. तिनं सोनूला सोबत यायला सांगितल्यावर तो रडत म्हणाला, आंटी, मला माझ्या आजीकडे राहायचं आहे. कृपया मला आईकडे घेऊन जाऊ नका. तेव्हा तिनं गीताजी यांना विनंती केली की ही गोष्ट तिच्या मालकिनीला कळू देऊ नका, अन्यथा त्या तिला नोकरीवरून काढून टाकतील आणि तिला पैशाची खूप गरज आहे. तेव्हा गीताजी म्हणाल्या, तू निश्चिंत हो. आता तुला बाजारातून जे घ्यायचं आहे ते घेऊन जा. तोपर्यंत मी त्याला समजावते की त्याला त्याच्या आईकडे जावंच लागेल. तेव्हा ती मोलकरीण निघून गेली. तेव्हा गीताजी यांनी सोनूला समजावून सांगितलं की ती त्याची आई आहे आणि त्यामुळे त्यानं तिच्यासोबत राहावं. मग सोनूने जे सांगितलं ते ऐकून गीताजी यांच्या पायाखालची जमीन सरकली. सोनूने सांगितलं की एक काका रोज आईच्या घरी येतात. आई ते येण्यापूर्वीच मला पटकन झोपायला सांगते. मी झोपलो नाही तर ती मला मारते. कधी कधी तो घाणेरडा काका ही मला मारतो,
कारण मला पटकन झोप येत नाही. म्हणून मी झोपेचं नाटक करतो आणि आई आणि ते घाणेरडे काका अनोळखी गोष्टीबद्दल बोलतात आणि हसत राहतात आणि मी रडत राहतो. सोनूच्या तोंडून या सर्व गोष्टी ऐकून गीताजी यांच्या आपल्या कानावर विश्वासच बसत नव्हता. तोपर्यंत मोलकरीणही त्यांच्याजवळ आली. गीताजी यांनी सोनूला समजावून सांगितलं की आपण भेटलो होतो ही गोष्ट आईला सांगू नकोस, नाहीतर ती तुला पुन्हा मारेल. मार खाण्याच्या भीतीनं तो घाबरला आणि म्हणाला, आजी तू मला घ्यायला लवकर ये. ठीक आहे बाळा, मी आणि तुझे वडील तुला घ्यायला नक्की येऊ, असं म्हणत त्याला त्याच्या मोलकरणीसह निरोप दिला. सोनू नाराज होऊन तिथून निघून गेला. आता गीताजी यांना त्या सगळ्या गोष्टी सांगून आपल्या मुलाला दुःखी करायचं नव्हतं, पण तिचीही मजबुरी होती. म्हणूनच तिला या सर्व गोष्टी मुलाला सांगाव्या लागल्या. बायकोबद्दल हे सगळं ऐकून समीर थक्क झाला. आई आणि मुलगा या दोघांनी रविवारी सुट्टीच्या दिवशी संगीताच्या क्वार्टरवर जाण्याचा बेत केला. जेव्हा दोघंही अचानक तिच्या घरी गेले, संगीतानं दार उघडलं आणि अचानक असं त्यांना समोर बघून ती घाबरली. जणू काही तिने एखादा भयंकर प्राणी पाहिला आहे. त्या दिवशी सकाळी सकाळी ती घामाने भिजली आणि थरथरत्या आवाजात म्हणाली, आई आई तुम्ही दोघे इथे असे अचानक? एवढ्या सकाळी सकाळी असं काय झालं की तुम्ही लोक इथे आलात? हो सुनबाई, आम्ही दोघं आई आणि मुलगा तुम्हा दोघांना म्हणजेच आई आणि मुलाला भेटायला आलो आहोत. आमचं काही चुकलं तर नाही ना? संगीता पुढे काही बोलणारच की समीर पटकन तिच्या घरात गेला. आत गेल्यावर समोरचं ते दृश्य पाहून त्याला धक्काच बसला. संगीताच्या बेडवर एक तरुण झोपला होता आणि त्याचा मुलगा दुसऱ्या बेडवर विस्कटलेल्या अवस्थेत एकटाच झोपला होता. समीरला खूप राग आला. तो राग अनावर झाला आणि त्यानं रागात संगीताच्या अंगावर हात उचलला. दोघांमध्ये जोरदार बाचाबाची झाली आणि आजूबाजूला खूप आवाज होऊ लागला. त्यांचा आवाज ऐकून DM साहेब विनोद तेही जागे झाले. उठताच तो म्हणाला, संगीता, कोण आहे हा बेअक्कल माणूस? त्यावर संगीता म्हणाली, काय सांगू सर, दुर्दैवानं हा माझा नवरा आहे. समीर म्हणाला, हो का? आज माझं भेटणं तुला दुर्दैवी वाटतंय आणि जेव्हा मी रात्रंदिवस मेहनत करून तुझी फी भरत होतो तेव्हा मी या जगातला सर्वोत्तम नवरा होतो. पण आज नोकरी मिळताच तू मोठी अधिकारी झालीस, पैसे कमावू लागलीस, तर मी तुझ्यासाठी निरुपयोगी, अडाणी, गावढळ, निर्लज्ज नवरा झालो. तुझ्यासाठी दुर्दैवी झालो. तू आणखीन किती खाली संगीता पडशील? तुझ्यासारख्या स्वार्थी आणि निर्लज्ज मुलीशी माझं लग्न झालं हेच माझं दुर्दैव आहे. समीर इतकं बोलताच मध्येच संगीता म्हणाली, समीर, खरं तर हे आहे की माझं विनोद यांच्यावर जीवापाड प्रेम आहे. तुझी इच्छा असेल तर तूही तुझ्यासाठी योग्य अशी कमी शिकलेली मुलगी शोधून तिच्याशी तू लग्न कर. आता तूच विचार कर समीर, मी एवढी शिकलेली, सुशिक्षित, सरकारी अधिकारी आहे आणि तू साधा रिक्षावाला आहेस. तुला तरी चांगलं वाटेल का कोणी रस्त्यानं चालताना आपल्या जोडीला नावं ठेवली तर? त्या दिवशी तू सहन करू शकशील का जेव्हा तुला कोणी बायकोचा गुलाम म्हणतील, तर बायकोच्या कमाईवर खाणारा घरगडी म्हणतील, तेव्हा कुणाकुणाला तू उत्तर देणार आहेस? तुझी समाजात बदनामी व्हायच्या आधी तू तुझा मार्ग वेगळा करून घे, म्हणजे तू पण खुश राहशील आणि मी पण खुश राहीन. मला आशा आहे की तुला माझा मुद्दा चांगलाच समजला असेल. संगीताचं बोलणं ऐकून समीर रागाने थरथर कापत होता, पण आईने दिलेल्या संस्कारानं त्याचे हात थांबले होते. नाहीतर त्यानं संगीताला इतकं मारलं असतं की तिला पुन्हा कुणालाच तोंड दाखवता आलं नसतं. पण गीताजी यांनी त्याला अडवलं. त्या म्हणाल्या, बेटा, तुझ्या मुलाला पकड आणि चल इथून जाऊ. संगीता असंही तिच्या मुलाचे नखरे उचलून कंटाळली असेल. त्यामुळे त्या दिवसात तिला कळून चुकलं होतं की मूल वाढवणं हे सोपं साधं नाही.
त्यामुळेच तिची ही इच्छा होती की समीरनं सोनूला त्याच्यासोबत घेऊन जावं. समीरनेही त्याच्या झोपलेल्या मुलाला उचललं आणि तिथून जाऊ लागला. तेव्हा संगीता निर्लज्जपणे हसली आणि म्हणाली, मिस्टर समीर, तुला एवढी घाई आहे का जाण्याची? जाता जाता एक शेवटचं काम कर, त्यानंतर मी तुला पुन्हा त्रास देणार नाही. समीरने विचारलं, अजून काय करायचं बाकी आहे मॅडम? तेव्हा संगीताने घटस्फोटचे पेपर त्याच्या चेहऱ्यावर मारत म्हणाली, तुला तुझं नाव कसं लिहायचं हे तरी माहीत आहे का? की तुझ्या अंगठ्यांचा ठसा लावणार आहेस? तशी मी सर्व व्यवस्था करून ठेवली आहे. तेव्हा समीरनेही तिला उत्तर दिलं, होय मॅडम, आम्ही अशिक्षित गावढळ लोक आहोत आणि तुम्ही इतक्या सुशिक्षित विद्वान आहात. मी जरी चुकून माझं नाव लिहिण्याचा प्रयत्न केला तरी तुमच्यासारख्या विद्वानांसाठी ते पांढऱ्या कागदावर चालणाऱ्या काळ्या मुंगीसारखे दिसणार आहे. तुम्ही असं करा, माझ्या अंगठ्यांचा ठसा घ्या, कारण ते देवानं तयार केलं आहे. त्यात तुम्हाला उभ्या आडव्या रेषा दिसतील, ज्या तुम्हाला कदाचित वाचता येतील. संगीतानेही घटस्फोटाच्या कागदांवर त्याचा अंगठा घेतला आणि घरातून बाहेर काढलं. जेव्हा ते लोक घरातून बाहेर जातच होते की तेवढ्यात सोनूची आया लक्ष्मी देखील तिथे पोहोचली. ती त्यांना पाहताच समजली की सोनूचे वडील त्याला घेऊन जात आहेत. आता तिची नोकरी धोक्यात आली आहे. तिच्या डोळ्यात अश्रू आले. तेव्हा गीताजी यांनी तिला आपल्यासोबत येण्यास सांगितलं. चौघंही त्यांच्या घरी गेले. गीताजी गरीब होत्या. आता त्यांना कळत नव्हतं की त्यांचं घर कसं चालेल, त्यासाठी काय करता येईल. त्यांनी काही पैसे शोधण्यासाठी कपाटातून सर्व वस्तू बाहेर काढल्या. तेव्हा तिथे त्यांना एक कागद दिसला. तो पेपर बघितल्यावर कळलं की त्यांच्या पतीनं फार पूर्वी शहराच्या एका मध्यभागी एक प्लॉट खरेदी केला होता. पण तो कागद पुष्कळ कपड्यांमध्ये खोलवर ठेवला होता. त्यांनी तो कागद समीरला दाखवला. समीरने त्या जमिनीचा दर काढला. तेव्हा त्यांना कळालं त्या जमिनीला सोन्याचा भाव आहे. त्यांनी ती जमीन विकण्याचा निर्णय घेतला आणि समीर पुन्हा त्याच्या कामासोबतच अभ्यासही करू लागला. या पैशातून गीताजी यांनी लक्ष्मीसोबत घरी लोणचं, पापड आणि मसाले बनवायला सुरुवात केली. सुरुवातीला त्यांना खूप अडचणींचा सामना करावा लागला, पण नंतर हळूहळू त्यांचा व्यवसाय चांगला सुरू झाला. यापूर्वी गीताजी यांच्या चिंतेमुळे त्यांची प्रकृती नेहमीच खालावत राहिली. पण जेव्हापासून त्यांनी हा नवीन व्यवसाय सुरू केला तेव्हापासून त्यांना सगळा वेळ हा कामातच जाऊ लागला. त्यामुळे अनावश्यक गोष्टींचा विचार करायला त्यांना वेळ मिळत नव्हता आणि अति थकव्यामुळे रात्री झोप खूप येत होती. चांगल्या व्यवसायामुळे त्यांचं उत्पन्नही वाढलं. त्यामुळे त्यांच्या मनात एक वेगळाच आनंद निर्माण होऊ लागला. त्यामुळे त्यांची तब्येत खूप सुधारली. आता समीरलाही पैसे कमवण्याची काळजी नव्हती. म्हणून आता तो कसलीही चिंता न करता अभ्यास करू लागला आणि एक दिवस अशी वेळही आली जेव्हा तो तिथला SP बनला. सगळ्या बातम्यांमध्ये एकच नाव चर्चेला होतं, ते म्हणजे ऑटो चालक समीर आपल्या मेहनतीमुळे आणि प्रामाणिकपणामुळे SP साहेब झाला. समीरचं अभिनंदन करणाऱ्यांचा ओघ कायम होता. समीरच्या घरी लोक मुलाखतीसाठी यायचे आणि गीताजी यांना विचारायचे, आई, तुमचा मुलगा मोठा अधिकारी झाला आहे, तुम्हाला कसं वाटतं? गीताजी सांगायच्या, माझा मुलगा प्रामाणिक आणि मेहनती आहे. त्यानं जे काही साध्य केलं ते त्याच्या मेहनत आणि त्यागामुळे केलं आहे. मला माझ्या मुलाचा सार्थ अभिमान आहे. त्यावेळी लोकांनी त्यांना विचारलं की बरेच दिवस अभ्यास सोडून दिल्यावर तुमच्या मुलानं अभ्यास करावं असा विचार त्याच्या मनात अचानक कसा आला आणि का आला, आणि त्याला यश मिळेलच याची काय शाश्वती होती? तेव्हा गीताजी म्हणाल्या, एक वेळ होती जेव्हा माझ्या मुलानं कोणासाठी तरी सर्वस्वाचा त्याग केला होता. पण म्हणतात ना की एकदा ठेच लागली की माणूस पुढचा रस्ता नीट पाहूनच चालतो. तेच माझ्या मुलाच्या बाबतीतही घडलं. एक वेळ अशीही होती जेव्हा माझ्या मुलाला अडाणी, गावढळ म्हणून त्याची चेष्टा केली गेली. म्हणूनच माझ्या मुलानंही असं काही करून दाखवलं ज्याची मलाही अपेक्षाही नव्हती.
असा मुलगा प्रत्येक आईला मिळायला हवा. ही बातमी वाऱ्यासारखी सगळीकडे पसरली. सर्व टी व्ही चॅनल, मोबाईलवर ही बातमी दाखवली जाऊ लागली. ती पाहून संगीताही थक्क झाली. तिचा आपल्या डोळ्यांवर आणि कानांवर विश्वास बसत नव्हता. कारण त्यावेळी ती तिच्याच पोलीस ठाण्यातील एका हवालदाराच्या मोबाईलवर बातमी पाहत होती. तिच्या स्वतःकडे मोबाईलही नव्हता. कारण तिने ज्या विनोद सरांसाठी तिच्या साध्या देवमाणसासमान नवऱ्याचं प्रेम नाकारलं, ते विनोद सर वास्तवमध्ये विवाहित होते. त्याला 2 मुलंही होती. तो तिथे एकटाच राहत होता. त्यामुळे तो संगीताचा वापर करून त्याच्या गरजा पूर्ण करत होता. त्यानं संगीताला अशा प्रकारे लाच घेतानाच फसवलं होतं की एकदा तो व्हिडिओ सर्वांसमोर आला की तिची नोकरी धोक्यात येईल. आणि ती लाचही संगीतानं त्याच्या सांगण्यावरूनच घेतली होती, जेणेकरून दोघांचीही त्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी बचत होईल. भविष्यासाठी शक्य तितके पैसे जमा करून आरामात जीवन जगता येईल. परंतु तिला हे माहीत नव्हतं की ती ज्याला तिचं सुखी भविष्य समजत होती, तोच तिच्या आयुष्याचा काटा बनून तिला आयुष्यभर टोचणार आहे. संगीताचं आयुष्य आता एखाद्या कठपुतलीसारखं झालं होतं. विनोदला हवं तसं तो तिला नाचवत होता. त्यानं तिचा मोबाईलही फोन काढून घेतला होता. शिवाय तिला धमकीही द्यायचा की जर तिने काहीही चालाकी करण्याचा प्रयत्न केला तर तिचा व्हिडिओ व्हायरल करणार. मग ती कुठेही तोंड दाखवू शकणार नाही. आता प्रत्येक क्षणी संगीताला समीरचं प्रेम, त्याचा निरागसपणा आठवतो की प्रत्यक्षात समीरचे ते प्रेम निस्वार्थ आणि निर्मळ होतं. पण तो विनोदसारखा खोट्या माणसांच्या फसवणुकीच्या जाळ्यात अडकून स्वतःच्या पायावर धोंडा मारून घेतला. कधीकधी तिलाही असं वाटायचं की तिने तिच्या नवऱ्याकडे आणि मुलाकडं परत निघून जावं. पण असं करून तिला भीती वाटत होती की समीरने तिला आपलंसं केलं नाही तर, आणि विनोदच्या मर्जीविरुद्ध थोडंसंही चुकीचं पाऊल उचललं तर. विनोदला माझा तो व्हिडिओ व्हायरल करायला 1 सेकंदही लागणार नाही, ज्यानं तिची बदनामी तर होईलच, शिवाय तिला नोकरीवरूनही काढून टाकण्यात येईल. या सगळ्याचा विचार करून ती दुःखात बुडाली होती. तिला आता चांगले कपडे घालण्यात रस उरला नव्हता. चांगलं जेवणही खात नव्हती. जे काही मिळेल ते खात होती. असंच आयुष्य चाललं होतं. तिने अनेकदा आत्महत्या करण्याचा विचारही केला, पण विनोदने तिला स्पष्ट शब्दात सांगितलं, तिनं आत्महत्येचा विचार केला तर तिच्या मृत्यूनंतरही लोकांना तुझ्याबद्दल सहानुभूती वाटणार नाही. उलट लोक तुलाच नको ते नावं ठेवतील. म्हणून तुला तुझी इज्जत प्रिय असेल तर आत्महत्येचा विचारही मनात आणू नकोस. मग काही दिवसांनी समीरची पोस्टिंगही त्याच ठिकाणी झाली जिथे संगीताची पोस्टिंग होती. समीरने मुद्दाम स्वतःची पोस्ट त्या ठिकाणी करून घेतली, जेणेकरून वेळोवेळी संगीताला जाणवेल की या जगात ती एकटीच शिकलेली नाही. एखाद्या व्यक्तीची इच्छा असेल तर तो काय करू शकत नाही. ज्या दिवशी समीरचा पहिला दिवस होता त्याच दिवशी नेमकी संगीता उशिरानं पोहोचली. समीरने संगीताला बघितल्याबरोबर ती पटकन तिच्या केबिनकडे चालली होती. समीरने जोरात टेबलावर हात मारला आणि म्हणाला, मॅडम, सगळ्यात आधी तुमचं घड्याळ काढून वेळ बघा. संगीताकडं घड्याळ नव्हतं. ती म्हणाली, साहेब, माझ्याकडं घड्याळ नाही. तर तुमच्याकडे मोबाईल तर असेलच ना, तो बाहेर काढून वेळ बघा. सर, माझ्याकडं मोबाईलही नाही. अहो, तुम्ही एवढ्या सुशिक्षित, विद्वान, मोठ्या पदावर कार्यरत असूनही तुमच्याकडे ना घड्याळ आहे ना मोबाईल. सरकारकडून दिला जाणारा पगारही कमी पडतो का मॅडम तुम्हाला, जे तुमच्याकडे काहीच नाही? जर तुमच्याकडे वेळ पाहण्यासाठी काहीच नसेल तर तुम्ही वेळेवर ड्युटीवर कसं येणार? याचा अर्थ तुम्ही सरकारी नोकरीला तुमच्या मावशीचं घर समजलं आहात का? जेव्हा मनात येईल तेव्हा यायचं आणि मनात आलं की निघून जायचं. असं तर नाही ना की तुम्हाला तुमच्या कुटुंबातील सदस्यांकडून मोकळा वेळ मिळत नाही, म्हणून तुमचं तुमच्या कामात लक्ष लागत नाही. तुम्हाला काम करावंसं वाटत नसेल तर तुम्ही नोकरी सोडा आणि घरीच बसा. तुमचं शिकलेलं, लाखोंची कमाई करणारे तुमचे सुशिक्षित पती
DM साहेब यांच्या पगारापेक्षा तर लाच घेऊनच जास्त कमवत असतील. आता जा. तुमच्यासारखा सौंदर्यवती राणी फक्त राजवाड्यात बसून आराम करण्यासाठीच असतात. इथलं काम आमच्यासारख्या अशिक्षित, कष्टाळू, प्रामाणिक अधिकाऱ्यांना सांभाळणं चांगलंच जमतं. आणि लक्षात ठेवा मॅडम, माझी पोस्ट तुमच्या पोस्टपेक्षा वरची आहे. तुम्हाला तुमची सुरक्षितता हवी असेल तर रोज वेळेवर ड्युटीवर या. नाहीतर दुसऱ्या दिवसापासून तुम्ही फक्त विनोदजींचे पाय दाबताना दिसतील. तुमच्या केबिनमध्ये तुमच्यासारख्या निष्काळजी अधिकाऱ्यांची अजिबात गरज नाही. रडत रडत संगीता तिच्या केबिनमध्ये निघून गेली. तिला समीरच्या खांद्यावर डोकं ठेवून रडावंसं वाटत होतं. तिला तिचं सर्व दुःख आणि वेदना त्याला सांगायच्या होत्या, पण तो अधिकार तिने कधीच गमावला होता. दुसऱ्या दिवशी सर्व स्टाफ मेंबर्सनी SP साहेबांसाठी म्हणजेच समीरसाठी स्वागताची पार्टीचं आयोजन केलं होतं, ज्याबद्दल संगीताला विचारण्यात आलं आणि तिने फक्त होकारार्थी उत्तर दिलं. सर्व व्यवस्था त्यांच्या कनिष्ठांनीच केलं होतं. जेव्हा संगीताला समीरसाठी काही शब्द बोलायला सांगितले तेव्हा सुरुवातीला तिला स्टेजवर यायचं नव्हतं आणि जेव्हा ती आली तेव्हा तिला समोर समीर सूट बूटमध्ये दिसला. समीर इतका देखणा दिसत होता की संगीताच्या तोंडून एक शब्दही निघत नव्हता. तिनं माईक पकडून जसा बोलण्याचा प्रयत्न केला, ती अशक्तपणामुळे जोरात चक्कर येऊन खाली पडली. पटापट तिला उचलून हॉस्पिटलमध्ये नेण्यात आलं. डॉक्टरांना तिच्या आता बेहोशीचं कारण विचारलं असता ती भरपूर अशक्त असल्याचं सांगण्यात आलं. समीरला समजत नव्हतं की एवढा पगार मिळाल्यावरही एकट्या संगीताला अशा गोष्टींची कमी पडते की ती स्वतःसाठी काही चांगलं विकत घेऊन खाऊही शकत नाही. पण त्यानं विचार केला की त्याला काय करायचं आहे तिच्याबद्दल विचार करून, म्हणून त्याने तिचा विचार करणं सोडून दिलं आणि एके दिवशी संगीता एका केसच्या निमित्तानं समीरच्या केबिनमध्ये गेली. तिला वाटलं की आज ती त्याला सर्व काही सांगेल, पण विनोदने तिच्यावर नजर ठेवण्यासाठी स्वतःचा एक गुप्तहेरही ठेवला होता. तिथेही तो तिच्यावर लक्ष ठेवून होता. त्यामुळे तिची इच्छा असूनही ती त्याला काहीच सांगू शकली नाही. एके दिवशी संगीताची बाजारात गीताजी यांच्याशी टक्कर झाली. गीताजी खेचून म्हणाल्या, ए मुली, बघून चालता येत नाही का तुला? तेव्हा संगीता म्हणाली, आई मला माफ करा. गीताजी म्हणाल्या, तू कोण आहेस जी मला आई म्हणालीस? संगीता खरोखर ओळखीची वाटत नव्हती आणि गीताजी त्या दिवशी घाईघाईत चष्मा घालायला विसरल्या होत्या. तेव्हा संगीता म्हणाली, आई मी संगीता आहे, तुमचा नातू सोनूची आई. अरे कोण संगीता? मी कोणत्याही संगीताला ओळखत नाही. माझा नातू सोनूची आई खूप पूर्वीच वारली आहे. नाही आई, तुम्ही असं बोलू नका. आई, तू जे काही बोलत आहे ते अगदी बरोबर आहे. मी याच लायक आहे, पण मला एक संधी मिळू शकत नाही का? अरे तुला एक संधी, आणि कशासाठी? अच्छा, आता माझ्या लक्षात आलं. थोडासा रुबाब पाहिला नाही की आल्या आजूबाजूला भीक मागायला. ए मुली, मी एकदा सांगितलं ना की माझ्या नातवाची आई खूप वर्षापूर्वीच वारली आहे आणि मला तुझ्याशी कोणतंही नातं ठेवायचं नाही. मग का म्हणून अशी तू चिटकते आहेस? तू इथून शांतपणे निघून गेलीस तर बरं होईल. नाहीतर मी आरडाओरडा करून लोकांना जमा करून सांगेन की ही महिला माझा छळ करत आहे. मग विचार कर, तुझे एवढे मोठे पदही निघून जाईल. संगीतानं विचार केला की जर खरंच असं झालं तर तिला कुठेच तोंड दाखवता येणार नाही. त्यामुळे तिथून शांतपणे निघून जाणं तिला योग्य वाटलं. हा प्रकार विनोद साहेबांना कळताच त्यांनी त्यांना बेदम मारहाण केली. त्यानं तिला इतकं मारलं की तिच्या हातातील बांगड्या तुटल्या, तोंडातून रक्तस्राव सुरू झाला. मारहाणीमुळे तिच्या हातावर आणि पायांवर काळ्या निळ्या रंगाच्या खुणाही उमटल्या. आता ती तिचं दुःख कुणाला सांगणार हेही तिला समजत नव्हतं. कारण जेव्हापासून तिनं समीरला सोडून विनोदला पकडलं होतं, तिचे आईवडिलांना हा धक्का सहन करू शकले नाहीत आणि एक महिन्याच्या अंतरावर दोघेही निधन झाले.
आणि तिच्या भावानं आईवडिलांच्या मृत्यूला तिलाच जबाबदार धरलं होतं. त्यामुळे तिच्याशी त्याने सर्व नाती तोडली होती. संगीतालाही तेव्हा काहीच फरक पडत नव्हता, जोपर्यंत विनोद तिच्याशी चांगला वागत होता. पण जेव्हापासून तो तिला त्रास देऊ लागला तेव्हापासून तिला तिचा प्रत्येक गुन्हा आठवू लागला. त्या दिवशी विनोदने तिला बेदम मारल्यावर संगीता त्याला म्हणाली, तुला जे करायचं आहे ते कर, मी कोणाला घाबरत नाही. असं म्हणत ती न घाबरता थेट समीरच्या घरी गेली. तिथे जाऊन तिने दारावरची बेल वाजवली. तेव्हा समीरने दार उघडलं आणि संगीताला एवढ्या रात्री समोर बघून तो आश्चर्याने तिला म्हणाला, कोण आहेस तू आणि तुला कोणाला भेटायचं आहे? संगीता जोरजोरात रडत म्हणाली, समीर, मला माफ कर. माझ्याकडून खूप मोठी चूक झाली. तुझं प्रेम आणि त्याग ओळखण्यात मी मोठी चूक केली. समीर, मला माफ कर प्लीज, मला एक संधी दे. समीर हसत हसत म्हणाला, अरे तू तीच संगीता आहेस जिला माझ्यासारख्या अशिक्षित माणसासोबत जगायला लाज वाटते, असं स्वतःच्या तोंडून सांगितलं होतं. मग आज काय झालं? किती माझ्यासोबत जगण्यासाठी रडून रडून भीक मागत आहेस? आज तुला माझ्यासारख्या अशिक्षित माणसाच्या सोबत राहण्याची लाज वाटणार नाही का? जा, तुला जिथं जायचं आहे तिथे तू जा. तू तुझ्या इच्छेप्रमाणे तुझं आयुष्य जगायला मोकळी आहेस, असं म्हणत त्यानं दरवाजा बंद केला. तोपर्यंत विनोदही तिथे पोहोचला. त्यानं तिचे केस पकडून तिला आपल्या गाडीत ओढलं आणि म्हणाला, तू एवढा मोठा गुन्हा करशील आणि तो तुला सहज माफ करेल असं तुला वाटलंही कसं? जेव्हा तू तुझ्या नवऱ्याची झाली नाहीस, ज्याच्यापासून तुला एक मुलगाही आहे, मग तू माझी काय होणार? स्वार्थी, लालची बाई. आता मी तुला दाखवतो स्वातंत्र्य म्हणजे काय असतं ते. असं म्हणत त्याने तिला नेऊन एका खोलीत बंद केलं. संगीता रडतच म्हणाली, त्याच्या हातापाया पडत राहिली. दार उघडण्यासाठी धडपडत राहिली, पण त्यानं दार उघडलं नाही. त्याने तिचं सर्व पैसे, दागिने, ATMमधून बँकेतील सर्व पैसे काढून घेतले आणि पळून गेला. आणि तो व्हिडिओ देखील व्हायरल केला, ज्यामध्ये ती लाच देताना दिसत होती. सगळी लोक तिच्याबद्दल वाईट साईड बोलू लागले. तिला नोकरीवरूनही निलंबित करण्यात आलं. काही दिवसांनी संगीताच्या मानसिक स्थितीमुळे आणि भुकेने तहानेने व्याकुळ होऊन तिचा मृत्यू झाला. तिच्या मृत्यूनंतर कुणीच तिला चांगलं म्हटलं नाही. सगळंच तिच्या चारित्र्यावर बोट ठेवून थुथू करत राहिले. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, ही कथा तुम्हाला कशी वाटली?